झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। नमस्कार। वास येतोय? देशी नाही आहे, फॉरेनची आहे, फॉरेनची। काय काम आहे तुमचं? गोखले गृहोद्योग हेच? हो। कुणाला भेटायचंय तुम्हाला? तुम्हाला काय? अकाउंटंटला बोलवा म्हणून सांगायचंय तुम्हाला। आले नाही येत ते का? कुठे तोंड काळ केलंय? सॉरी म्हणजे कुठे उलटलाय? आले नाही येत ते। त्यांच्या मुलाला बरं नाहीये, त्यांच्या मिसेस इथे आल्या होत्या, त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलेत ते। अच्छा, म्हणजे लग्न झालंय त्याचं? काय बोलताय तुम्ही? हे नशीब बोलतोय, तर दिसला असता ना तर धुतला असता त्याला। काय माझी बायको जरा डोक्यावर पडली, पण हा जर तिला फुस लावेल ना तर हातपाय तोडून कोणत्या नाल्यात टाकीन कळणार पण नाही त्याला। त्याला सांगायचं माझ्या जान्हवी पासून दूर राहायचं। काय? जान्हवी? माझी बायको। जान्हवी तुमची बायको आहे? विजय सहकारी बँक आहे ना, तिथे कामाला जाते। पिकेचे डोहाळे। अहो हा तिला बस स्टॉपवर भेटतो आणि माझी वाट लावतो। त्याला सांगायचं आपल्याला नडायचं नाही काय, आणि हे सांगा मी सरळ माणूस नाही। अख्खं आयुष्य उलट सुलट काम करण्यात घालवलंय। आपल्याला नडायचं नाही। संध्या शिवडे, लग्न झालंय तुमचं? सॉरी, फ्रेंडशिप करायला आवडेल मला। मी अनिल आपटे, पण तुम्ही अनिल म्हणा। निघा तुम्ही। पण तुम्ही सांगा तुमच्या त्या अकाउंटंटला, लोकांच्या बायका म्हणजे काय पब्लिक प्रॉपर्टी आहे, सांगा त्याला, सांगा। अरे समजतो काय तो स्वतःला? मजनूची अवलाद हिरोगिरी करायला येतो। जातो मी, जातो। मिस्टर शिवदे? येस सर। काय कसला आरडाओरडा चालू होता? काही नाही सर, एक मूर्ख माणूस आला होता। कोण? नाही, गेला तो, बहुतेक प्यायलेला असावा। मग मला बोलवायचं नाहीत का? आणि आपला सिक्युरिटी वाला काय करतोय? त्यांनी कसं हात सोडलं त्याला? नाही सर, एवढं काही नाही, तो गेला। प्लीज सर, तुम्ही कशाला मीटिंग सोडून? हे बघा, मला जोरजोरात बोलण्याचे आवाज आले म्हणून बाहेर आलो। मला काही कळे ना काय चाललंय। सॉरी सर। तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमचा काहीच दोष नाही याच्यात। बसा, तुम्ही तुमचं काम करा। येस सर। फोन द्या, फोन। माझा नंबर घेऊन ठेवा। नाही, कधी एकटा वाटलं तर फोन करा। निघा आता, नाही तर मला सिक्युरिटीला बोलवायला लागेल। अरे बापरे, घाबरलो मी। त्या अकाउंटंटला निरोप द्या। संध्या संध्या। आय एम सॉरी। तुला खरंच सरांच्या बोलण्याचा राग नाही ना आला? कसल्या बोलण्याचा? आज ते जे काही तुला अकाउंटंट म्हणून हिणवत होते त्याचा। हे अगं, उलट मला खूप मस्त वाटलं। मस्त वाटलं? हा, म्हणजे छान वाटलं मला, असं सॉलिड वाटलं। कुणीतरी आपल्याला अकाउंटंट म्हणून हाक मारतंय। का म्हणजे बिकॉज आय लव्ह माय जॉब। म्हणजे एखाद्या इंजिनियरला आपण इंजिनियर असंच म्हणतो ना,
किंवा एखाद्या डॉक्टरला आपण डॉक्टर म्हणून हाक मारतो, त्याचं काय त्यांना वाईट वाटतं का? नाही. तसंच आहे, मला अकाउंटंट म्हणल्यानंतर राग कशाला यायला पाहिजे? अरे तू कसला भारी आहेस, केवढा पॉझिटिव्ह आहेस तू. त्याचं काय ना जान्हवी, कठीण आहे ते सोपं करावं, सोपं आहे ते सहज करावं, सहज आहे ते सुंदर करावं, आणि सुंदर आहे ते जतन करावं. चांगलं बोलणं तर जमतच ना तुला. थँक्यू. किती सोपं केलंस तू सगळं, म्हणून ना तू सतत प्रसन्न दिसतोस. आत्ता दिसतोय मी तुला. हा म्हणजे काय नाही. मी तर सगळंच कठीण करून ठेवलं होतं स्वतःसाठी. काय ग, कसला हिशोब करतेस? बाबांच्या ऑपरेशनचा. कसलं ऑपरेशन? दोन्ही गुडघ्यांचं. कमाल आहे तुझी, मला काही बोलली नाहीस कधी. अनिलशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागे सगळ्यात मोठं कारण हेच होतं. खूप प्रेम करते बाबांवर, आणि असं वाटलं की एवढं तरी केलंच पाहिजे आपण. चुकले मी, पण दुसरा कुठला मार्गच नव्हता रे समोर. तू असा विचार करत असशील ना, कशी मुलगी आहे ही, लग्न हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते. नाही, मी कुठलंच जजमेंट करत नाही, आणि मला जजमेंटल बनायचंच नाहीये. आपण आयुष्यभर जजमेंट्स करत बसलो तर मग प्रेम कधी करायचं? वहिनी नका ना रडू, तुम्ही नका बरं वाईट वाटून घेऊ. शरे, बघितलंच ना, मी आले म्हणून वंच उठून गेले. एवढं काय पाप केलंय ग मी? नाही हो, मी खरंच काही नाही केलं, पण ते आहेतच ना जरा गरम डोक्याच्या, माहितीये की नाही तुम्हाला. शांत झाल्या ना की येतील बोलायला. पण मी खरंच काही नाही केलं ग. मला ठाऊक नाहीये का ते? ओळखत नाही का मी तुम्हाला? मी नव्हते सांगणार आईंना, पण अमृतची आणि ह्यांची शपथ घातली ग आईंनी. आणि तुला माहितीये, अमृतची मी खोटी शपथ नाही घेऊ शकत. बाबांचं ऑपरेशन, अनिलशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. हे कळल्यावर तुझ्या नजरेतनं उतरले असेल ना मी. नाही, उलट मला तुझ्या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक वाटलं. आत्ता कळतंय रे मला. आपण ना शॉर्टकट घेतो, पण तो उपयोगाचा नसतो रे. बाबांच्या ऑपरेशनचं गाजर दाखवलं गेलं होतं, आणि मला होकार आलेलं हे पहिलं स्थळ होतं रे. त्यामुळे मी म्हंटल का नाही. तसंही 18 वेळा नकार आलेलाच आहे. 18 वेळा? त्या 18 जणांचे ना आभारच मानायला पाहिजेत. थँक गॉड त्यांनी तुला नकार दिला, आणि अनिलचे पण आभार मानले पाहिजे. तो वाईट वागला नसता तर सांगावं का हिला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय. नाही नाही नाही, नको. आधी मला तिला सगळं खरं सांगितलं पाहिजे. खोटेपणावर या नात्यात एक पाऊल पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आधी मी तिची माफी मागेन, आणि मग मी तिला विचारेन माझ्याशी लग्न करशील का म्हणून. हॅलो, हा बोल ग. श्री, कुठे आहेस तू? अगं मी घरीच यायला निघालोय, पण तुझा आवाज असा का येतोय? रडलीस का तू? तू लवकरात लवकर घरी येऊ शकशील? हो मी येतोय, पण काय झालंय सांगशील का मला? नाही, फोनवर सांगण्यासारखं काही नाहीये. तू घरी आलास ना की सांगते. लवकर ये. ओके ओके, ऐक मी निघतोय. रडू नकोस.
हा रडू नको, शांत हो. मी निघतोय, बाय. ओके. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.